नमस्कार. आज आपण उन्हाळी रेसिपीमधली तिसरी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजेच गव्हाची कुरडई. तर तुम्ही पाहिलीच असेल, आपली कुरडई ही डबल अशी फुलून वरती आलेली आहे आणि अतिशय पांढरी शुभ्र देखील दिसत आहे. दिसतानाही खूप मस्त, तशीच खायलाही अतिशय चविष्ट अशी आपली इथे कुरडई बनून तयार झालेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेलं आहे, तर तुम्ही रेसिपी पूर्ण नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 किलो गहू घेतलेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे गहू घ्यायचे. तर हे गहू मी लोकवन घेतलेले आहेत. तर इथे 2 किलो गहूच्या प्रमाणामध्ये आपण कुरडई बनवणार आहोत. तर स्वच्छ याला अगोदर धुवून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचे. तर थोडंसं मी हे डब्यात टाकून घेतलेले आहेत. गहू स्वच्छ धुवून डब्यात टाकायचे आणि त्यानंतर याला आता भिजवण्यासाठी आपण पाणी टाकून घेऊयात. तर अर्धा डब्बा मी पाणी टाकून याला 3 ते 4 दिवस भिजून घ्यायचे आणि 4 दिवसानंतर आपण याला चेक करूया. मध्ये मध्ये याचं आपण पाणी चेंज करत राहणार आहोत. 4 दिवस तसंच त्या पाण्यात ठेवायचं नाही आहे. दररोज याचं पाणी चेंज करायचं आहे, म्हणजे नवीन पाणी यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे त्याचा घाण वास येणार नाही. आता हे बघा, 4थ्या दिवशी आपण हे गहू आता उपसून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपण याचं दररोज पाणी बदललं तर त्याचा घाण वास येत नाही. त्यामुळे याचं पाणी दररोज बदलून घ्यायचे आणि 4 दिवसानंतर हे गहू आता आपल्याला उपसायला घ्यायचे आहेत. तर याला आपण आता एका चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत. म्हणजेच याला व्यवस्थित चाळणीमध्ये आपण अशा पद्धतीने गाळून घेऊयात आणि त्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक करायचे. तर हे बघा, बऱ्याच जणांकडे गहू काढण्याची मशीन राहते, पण माझ्याकडे ती नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण याला मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. ज्याच्याकडे मशीन नाही त्यांनासुद्धा गव्हाच्या कुरड्या बनवता येतील. अगदी तशाच पद्धतीची रेसिपी इथे सांगितलेली आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यात थोडेसे गहू टाकायचे आणि त्यानंतर पाणी टाकून याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे. ऑन ऑफ मोडवर आपल्याला याला बारीक करायचे, अगदी बारीक करायचं नाही. आणि त्यानंतर पातेल्यात पाणी टाकून त्यामध्ये मिक्सर केलेलं गहू आपण टाकून घ्यायचे. तर हे बघा, अशा पद्धतीने याला ऑन ऑफ करून बारीक करून घ्यायचे. अगदी जाडसर बारीक करायचे, खूप बारीकही करायचं नाही. आणि इथे मी सर्व गहू तशाच पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे. आता याला अशा पद्धतीने आपण आता याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील पूर्ण चीक हे व्यवस्थित निघतं. त्यामुळे अशा पद्धतीने याला पाणी टाकून व्यवस्थित अशा पद्धतीने चोळून घेऊयात. आणि त्यानंतर आता आपण याचा असं यातील साल साईडला काढून घ्यायची अशा पद्धतीने. आणि जे काही राहिलेले असेल त्याला आपण एका छान सुती कापडामध्ये गाळून घ्यायचं आहे. तर छान कॉटनचा सुती कापड घ्यायचा आहे आणि एका डब्यामध्ये आपण याला गाळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. आणि जे काही गव्हाची साल आणखीन उरली असेल त्याला 2 ते 3 वेळेस पुन्हा धुवून घ्यायचे. आणि त्यानंतर आपण याला एका डब्यामध्ये अशा पद्धतीने बंद करून ठेवणार आहोत. आणि याला दुसऱ्या दिवशी बनवायला घ्यायचं आहे, म्हणजे चीक आपला छान असा व्यवस्थित बसतो. त्यासाठी आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायला घेणार आहोत. तर हे बघा, याचा चीक व्यवस्थित खाली बसलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता यातील वरचं पाणी आपण पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जो थर आलेला असेल वरती, तो पूर्ण आपण काढून घेणार आहोत. तर हे बघा, आणि हे बघा, आपला उरलेला चीक छान खाली बसलेला आहे. तर त्याचे जे खडे तयार झालेले असतील ते व्यवस्थित फोडून घ्यायचे, व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित चीक आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. छान व्यवस्थित त्याच्या जे खडे तयार झालेले असतील ते सगळे फोडून घ्यायचे. छान पातळसर याला भरून घ्यायचे. खूप मस्त आपला इथे चीक बसलेला आहे आणि भरपूर प्रमाणात सुद्धा तयार झालेला आहे. तर हे बघा, 2 किलो प्रमाणामध्ये आपण ह्या कुरड्या करणार आहोत. तर भरपूर यामध्ये कुरड्या आपल्या तयार होतात. अशा पद्धतीने आपण इथे चीक व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण याला शिजवायला घेणार आहोत. तर जेवढा आपला चीक तेवढंच आपल्याला पाणी इथे उकळायला ठेवायचं आहे. तर हे बघा, इथे एवढ्या पातेल्याने मी चीक मोजलेला होता, तर तेवढंच पाणी मी इथे उकळायला ठेवणार आहे. ह्या पातेल्याभर आपलं चीक आहे, त्यामुळे एवढ्याच पातेल्याने मी पाणी ठेवलेलं आहे इथे गरम होण्यासाठी. अगोदरच पाणी ठेवलेलं होतं. पाणी छान गरम झालं की त्यावरती थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे बघा, आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की त्याला
व्यवस्थित असं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून आता आपण चिकेची धार सोडायची आहे। तर एका हाताने धार सोडायची आणि एका हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करत राहायचे अशा पद्धतीने, जेणेकरून यामध्ये गाठी तयार होणार नाही। मस्त असं सॉफ्ट आपलं चीक तयार होईल, म्हणजे कुरडाई ही व्यवस्थित तयार होते। तर हे बघा, ही प्रोसिजर थोडीशी हळूवारपणे करायची आहे, जास्त घाई करायची नाही, नाहीतर आपली कुरडई पूर्णपणे बिघडून जाते। त्यामुळे व्यवस्थित याला हटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वरतून धार सोडत। तर हे बघा, आपलं चीक हे थोडंसं घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने। आता याला दोन्ही हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, हे बघा, आणि असं मिक्स करत राहायचं आहे। यावेळेस गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे। हाय फ्लेमवर जर केली तर आपलं चीक हे पूर्ण खाली लागून जाईल। त्यामुळे लो फ्लेमवर आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही पाहू शकता, एकही गाठी आपली इथे तयार झालेली नाही आहे। व्यवस्थित आपलं चीक इथे हटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि विशेष म्हणजे चीकला व्यवस्थित शिजवायचे, नाहीतर आपल्या कुरडया ह्या पूर्णपणे वाळल्यानंतर तुटून जातात। त्यामुळे ही मेन प्रोसिजर आहे शिजवण्याची, त्यामुळे घाई करायची नाही आहे। लो फ्लेमवर आपल्याला हे चीक व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। तर हे बघा, शिजत असताना मध्ये मध्ये आपल्याला याला अशा पद्धतीने हटून घ्यायचं आहे, म्हणजे ते खाली चिटकणार नाही। आता आपण यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे याला छान कमी गॅसवर शिजून घेऊयात। तर कुरडईसाठी असं घट्ट आपल्याला चीक हवं आहे, म्हणजे व्यवस्थित अशी आपली कुरडई तयार होते। आता झाकण ठेवून 15-20 मिनिटे होऊ देऊयात। तर इथे 20 मिनिटे झालेली आहेत आणि चीकही व्यवस्थित आपलं इथे शिजलेलं आहे। पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्या कुरडया बनवायला घेऊयात। तर परफेक्ट आपलं चीक इथे बनून तयार झालेलं आहे आणि कुरडईसुद्धा याची व्यवस्थित अशी तयार होते। तर यासाठी मी इथे स्टीलचा साचा वापरणार आहे। बऱ्याच जणांकडे पितळीचा साचा राहतो, तर दोन्हीपैकी कोणताही साचा आपण वापरू शकतो। तर इथे 2 चाळण्या आहेत, तर आपण पहिले थोड्याशा जाडसर चाळणीने टाकून बघूयात आणि एक मीडियम चाळणी आहे। दोन्हीपैकी आपण कोणताही चाळणीने कुरडई बनवायला घेऊ शकतो। तर इथे मी थोडंसं जाडसर चाळणीने बनवून बघणार आहे। तर इथे प्लास्टिक टाकून घेतलेलं आहे। आता आपण या साच्यामध्ये पाण्याचा हात लावून चीक टाकून घ्यायचे, जेणेकरून चटका बसणार नाही आणि हे गरम गरमच टाकायला पाहिजे। त्यामुळे आपण थोडंसं पाण्याचा हात लावायचं आहे आणि यामध्ये साच्यामध्ये आपण चीक भरून घेऊयात। आता याला झाकण बंद करून कुरडई बनवायला घ्यायची आहे। तर हे बघा, खूप मस्त आपली इथे कुरडई तयार झालेली आहे आणि खूप छान याचे तारसुद्धा पडत आहे। तर ही जाडसर चाळणीची आहे, तर याने बरेच जाड होत आहे। त्यानंतर आपण याला मीडियम साईजचा चाळणी लावून घेतलेली आहे आणि त्याच्या ह्या कुरडया तयार करून घेणार आहोत। तर एका साच्यामध्ये 4 कुरडया बनून तयार होतात हव्या त्या आकाराच्या। तर इथे मी मीडियम आकाराच्या कुरडया बनवून घेणार आहे अशा पद्धतीने। तर हे बघा, सर्व कुरडई व्यवस्थित बनवून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीचे आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत। 2 किलोमध्ये 70 कुरडई बनवून तयार झालेली आहेत। आता आपण याला 3 दिवस छान उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण याला तळायला घेणार आहोत। तर हे बघा, 3 दिवस इथे झालेले आहेत आणि कुरडईसुद्धा व्यवस्थित अशी वाळलेली आहे अशा पद्धतीने। तुम्ही पाहू शकता, खूप मस्त न तुटता, अगदी काहीही तुटलेली नाही आहे, व्यवस्थित याची तारसुद्धा पडलेली आहे। आता आपण याला तळून पाहूयात की आपली कुरडई ही छान फुलते का। तर इथे तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचे, तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे आणि त्यानंतर कुरडई तळायची आहे। तर आपण आता यामध्ये एक कुरडई टाकून घेऊयात। तर हे बघा, मस्त अशी डबल फुलून तयार झालेली आहे। अगदी पांढरी शुभ्र आपली कुरडई इथे बनलेली आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने कुरडईची रेसिपी करून बघा, तुमची सुद्धा नक्कीच छान होईल। आणि जर तुम्हाला माझी अशा छान नवीन रेसिपी पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तर हे बघा, मस्त अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरडया बनवून इथे तयार झालेल्या आहेत। रसासोबत अगदी मस्त ह्या कुरडया लागतात। तर चला, तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा।